ग्लॉकोमा हा डोळ्याच्या नशीचा आजार आहे की जी नस आपल्या डोळ्याला मेंदूशी जोडते. त्याला ऑप्टिक नर्व म्हणतात. तर ती खूप मिलियन्स ऑफ तंतूंची बनलेली असते. तर डोळ्यात काही सेल्स असतात, त्याला गँग्लियॉन सेल्स म्हणतात. त्याच्या तंतूंपासून ही नर्व बनते आणि डोळ्यात जो लाईट पडतो त्याचं जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स फॉर्म होतात तर ते ह्या नशीद्वारे ब्रेनकडे कंडक्ट केले जातात की जेणेकरून आपल्याला दिसतं. अगदी न्यूबॉर्न बेबीजना पण काचबिंदू असू शकतो. जर डोळ्याची रचनाच जन्मजात बिघडलेली असेल तर त्याच्यामुळे काचबिंदू होतो आणि त्या मुलांचा डोळा जन्मजात अशा बैलाच्या डोळ्यासारखा मोठा दिसतो. त्याला ब्यूफथॅल्मस म्हणतात, म्हणजे बैलाचा डोळा. प्रगत देशांमध्ये देखील 50% लोक एक डोळा गेल्यावरच त्यांना लक्षात येतं की काहीतरी डोळ्याला झालेलं आहे. तर त्यामुळे आणि काचबिंदूचं प्रमाण आहे ते खूप जास्ती आहे. म्हणजे 100तल्या 2 व्यक्तींना काचबिंदूचा काही ना काही प्रकार असतो. तर आपल्यासारख्या पॉप्युलेटेड देशामध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की किती लोकांना काचबिंदू आहे. रामकृष्ण नेत्रालयाने आता एक मिशन हाती घेतलं आहे, मिशन नेत्रदूत, की ज्याद्वारे आम्ही अधिकाधिक लोकांना प्रिव्हेंटिव्ह आय चेकअप करणार आहोत. एखाद्या व्यक्तीला जर काचबिंदू डिटेक्ट झाला तर आम्ही केवळ त्याला नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला आम्ही एज्युकेट करतो. त्याला सांगतो की हा जेनेटिक आजार असल्यामुळे त्या बाकी पण जे रक्तसंबंधातले लोक आहेत, मुलगा मुलगी भाऊ बहीण, ह्या लोकांनी दरवर्षी डोळा चेक करणं फार आवश्यक आहे. मी जसं सांगितलं की लवकर आपण जर डिटेक्ट केला तर आपण डॅमेज खूप कंट्रोल करू शकतो. ह्याच्या जी नजर जायला लागते ती साईडची नजर जायला लागते, त्याला पेरिफेरल विजन म्हणतो. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला बघतोय तेव्हा मला आजूबाजूच्या वस्तू पण दिसत आहेत. त्या व्यक्तीला केवळ समोरचं दिसत राहतं आणि साईडची नजर हळूहळू कमी होत जाते. आणि जर आपला दुसरा डोळा चांगला असेल तर तो कॉम्पेन्सेट करत असतो, त्यामुळे लक्षात येत नाही की नजर कमी झाली आहे. आपल्याला जग कोण दाखवतं? अर्थातच आपले डोळे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या डोळ्यांचीही निगा राखणं तितकंच महत्त्वाचं नाही का? मात्र आपण थोडंसं त्याकडे दुर्लक्षच करतो किंवा कानाडोळा करतो म्हणा ना. कारण आजकाल तर आपण सतत स्क्रीनवरती असतो आणि आपल्याला दिसत नसलं तरी आपण अगदी डोळे ताणून त्याच्याकडे बघत असतो, त्या स्क्रीनकडे. पण ह्या डोळ्यांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये या डोळ्यांच्याच विकारांबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ग्लोकोमा अर्थातच काचबिंदूविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत ग्लोकोमा एक्सपर्ट श्री रामकृष्ण नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन देशपांडे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये. नमस्कार. डॉक्टर नितीन देशपांडे हे रामकृष्ण आय हॉस्पिटलचे समूहाचे संचालक आहेत आणि ग्लोकोमा आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सल्लागार म्हणून त्यांची ख्याती आहे. रॉयल कॉलेज ऑफ ऑप्थोमॉलॉजिस्ट लंडनचे ते सदस्य आहेत आणि जगप्रसिद्ध अरविंद आय हॉस्पिटलचे माजी पदव्युत्तर विद्यार्थी देखील आहेत. स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी थेट शस्त्रक्रिया करून सायंटिफिक पेपरही सादर केलेले आहेत. आपण ह्या सगळ्याबद्दल तर चर्चा करणार आहोत, डोळ्यांच्या विकारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि खास करून ग्लोकोमा म्हणजे नेमकं काय, ग्लोकोमा झाल्यावर नेमकं काय करायचं, सर्जरी किती महत्त्वाची आहे ग्लोकोमाची, आणि ग्लोकोमाबद्दल लोकांमध्ये असलेल्या गैरसमजाबद्दलही आपण बोलणार आहोत डॉक्टरांशी. आणि डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये. मला सांगा, ग्लोकोमा काचबिंदू म्हणजे काय? डोळ्यामध्ये काचेसारखं काहीतरी होतं का? म्हणजे काच जशी जाड होते तसा डोळा पण असा जाड दिसतो का? किंवा ती लेन्स असते ती अगदी काचेप्रमाणे होते का, कडक? तर काचबिंदूमध्ये काचही नसते आणि बिंदूही नसतो, तर हा वेगळा आजार आहे. बरं. तर काचबिंदू ह्याला बरीच नावं आहेत. गुजरातीत त्याला झामर म्हणतात किंवा मराठीत आपण काचबिंदू म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याचं सायंटिफिक नाव आहे ग्लॉकोमा. बरं. तर ग्लॉकोमा हा डोळ्याच्या नशीचा आजार आहे की जी नस आपल्या डोळ्याला मेंदूशी जोडते. त्याला ऑप्टिक नर्व म्हणतात. तर ती खूप मिलियन्स ऑफ तंतूंची बनलेली असते. तर डोळ्यात काही सेल्स असतात, त्याला गँग्लियॉन सेल्स म्हणतात. त्याच्या तंतूंपासून ही नर्व बनते आणि डोळ्यात जो लाईट पडतो त्याचं जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स फॉर्म होतात तर ते ह्या नशीद्वारे ब्रेनकडे कंडक्ट केले जातात की जेणेकरून आपल्याला दिसतं. तर डोळ्यात प्रेशर काही कारणाने वाढलं
किंवा नशीचं जर ब्लड सर्क्युलेशन जर काही बिघडलं तर हे तंतू हे मरायला लागतात हळूहळू हळू. बरं. आणि ही जी झीज असते त्याला काचबिंदू म्हणतात. आता हे डोळ्याचं प्रेशर का वाढतं तर त्याची अनेक कारण आहेत. सर्वात कॉमन कारण आहे जेनेटिक. तर हे फॅमिलियल आजार आहे, म्हणजे आई वडिलांकडून मुलाला, तर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला पास ऑन होतो. आणि त्यासाठी बरेच जीन्स पण आता आयडेंटिफाय झालेले आहेत. आणि आता जीन आपण करेक्ट करून हे काचबिंदू कसा बरा करू शकू याकडे सगळ्या जगाचा रिसर्च आता वळलेला आहे. दुसरं, अगदी न्यूबॉर्न बेबीजना पण काचबिंदू असू शकतो. जर डोळ्याची रचनाच जन्मजात बिघडलेली असेल तर त्याच्यामुळे काचबिंदू होतो. आणि त्या मुलांचा डोळा जन्मजात अशा बैलाच्या डोळ्यासारखा मोठा दिसतो. त्याला ब्यूफथॅल्मस म्हणतात, म्हणजे बैलाचा डोळा. बापरे. तर लहान जन्मलेल्या मुलाचा डोळा मोठा म्हणजे हे सौंदर्याचं प्रतीक समजलं जातं, पण ते दरवेळी बरोबर नाहीये. तर असं काही जाणवलं तर जरूर त्या पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे किंवा ग्लॉकोमा स्पेशालिस्टकडे मुलाला नेणं आवश्यक असतं. त्या व्यतिरिक्त जर डोळ्याला इंजुरी झाली किंवा काही डोळ्याचे असे आजार आहेत की त्याच्यामुळे डोळ्यात सूज येते, त्याला युव्हिआयटिस म्हणतात, तर अशा अनेक कारणांमुळे काचबिंदू होऊ शकतो. मागे आपण मोतीबिंदू विषयी पण बोललो होतो. तर काही जण मोतीबिंदूकडे दुर्लक्ष करतात आणि तो अतिशय पिकला तर त्याच्यामुळे पण काचबिंदू होऊ शकतो. तर असे काचबिंदूचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांची ट्रीटमेंट पण वेगवेगळी. बरोबर. पण मग काचबिंदू झालाय हे समजायचं कसं? म्हणजे नेमकं काय आपल्याला दिसतात, लक्षणं कुठली असतात? आणि जर का ही लक्षणं आपल्या लक्षात नाही आली आणि पुढे जाऊन त्याचं स्वरूप जे आहे ते जास्त झालं तर डोळा गमावू शकतो आपण? तर मोतीबिंदू हा लार्जली असिम्प्टोमॅटिक किंवा त्याला काही रुग्णाला काही सिम्पटम्स जाणवत नसतात. मॅक्झिमम काचबिंदूंना सिम्पटम्स नसतात. काही काचबिंदूचे प्रकार आहेत की ज्याच्यात फॉर एक्झाम्पल मी म्हणलं की अतिशय मोतीबिंदू पिकला किंवा काही जणांचे डोळे खूप छोटे असतात, त्याला ॲक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा होतो. तर ह्यावेळी अतिशय पेन होतं, डोळा लाल होतो. पण हे काचबिंदूचे प्रकार खूप कमी आहेत. जे मुख्य प्रकार आहेत जे जेनेटिक वगैरे आहेत त्याचे ते टोटली असिम्प्टोमॅटिक असतात. आणि आजही प्रगत देशांमध्ये देखील 50% लोक एक डोळा गेल्यावरच त्यांना लक्षात येतं की काहीतरी डोळ्याला झालेलं आहे. बापरे. तर त्यामुळे आणि काचबिंदूचं प्रमाण आहे ते खूप जास्ती आहे. 100तल्या 2 व्यक्तींना काचबिंदूचा काही ना काही प्रकार असतो. तर आपल्यासारख्या पॉप्युलेटेड देशामध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की किती लोकांना काचबिंदू आहे. खरं. आणि तो जर आपण योग्य वेळी डिटेक्ट केला नाही, योग्य वेळी ट्रीट केला नाही तर किती लोकांना ह्याच्यामुळे अंधत्वाला सामोरं जावं लागणार आहे. तर हा खूप मोठा विषय आहे. प्रिव्हेंटिव्ह आय केअरचा अँगल इकडेही आहे की जर ते योग्य वेळी निदान झालं, तो जर रुग्ण प्रिव्हेंटिव्ह आय केअरसाठी दरवर्षी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेला आणि जर काचबिंदूचं लवकर डिटेक्शन झालं तर आपण डोळा वाचवू शकतो. आणि जर जो व्यक्ती दुर्लक्ष करतो आणि ज्याचं त्याला माहिती नसतं त्याला काचबिंदू आहे तर काही लिमिट नंतर त्याची व्हिजन खूप कमी होते आणि मग ते रिकव्हर करणं खूप अवघड जातं. खरं. तर मग अशा लोकांमध्ये आहे ती वाचवण्याकडेच आमचं लक्ष असतं. तर लवकर डिटेक्ट होणं अतिशय आवश्यक आहे. अर्थात लवकर डिटेक्ट होणं तर आवश्यक आहे. मात्र जसं तुम्ही म्हणालात की आपलं जर 100मध्ये 2 जणांना तरी काचबिंदू असेल आणि आपलं पॉप्युलेशन बघता तर किती जणांना असू शकतो काचबिंदू आणि ह्याकडे आपण तितकंसं लक्ष देत नाही कारण की लक्षातच येत नाही की तो सायलेंट आजार आहे, म्हणजे जसा डायबिटीज जसा आहे तसा. मग जेनेटिक तुम्ही मगाशी उल्लेख केला, पण मग जेनेटिक आजार असेल तर त्या घरामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये नेमकं कशा पद्धतीने डोळ्यांच्या हेल्थकडे बघितलं गेलं पाहिजे, तर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? रामकृष्ण नेत्रालयाने आता एक मिशन हाती घेतलंय, मिशन नेत्रदूत, की ज्याद्वारे आम्ही अधिकाधिक लोकांना प्रिव्हेंटिव्ह आय चेकअप करणार आहोत. एखाद्या व्यक्तीला जर काचबिंदू डिटेक्ट झाला तर आम्ही केवळ त्याला नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला आम्ही एज्युकेट करतो. त्याला सांगतो की हा जेनेटिक आजार असल्यामुळे त्या बाकी पण जे रक्तसंबंधातले लोक आहेत, मुलगा मुलगी भाऊ बहीण, ह्या लोकांनी दरवर्षी डोळा चेक करणं फार आवश्यक आहे. मी जसं सांगितलं की लवकर आपण जर डिटेक्ट केला
तर आपण डॅमेज खूप कंट्रोल करू शकतो. आणि आजकाल अशा अत्याधुनिक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की जेणेकरून आपण काचबिंदू वाढायचं प्रमाण कमी करू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्या माणसाची जास्तीत जास्त वर्ष आपण एक्सटेंड करू शकतो. कारण क्वालिटी ऑफ विजन इज इक्वल टू क्वालिटी ऑफ लाईफ. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी अगदी संलग्न आहेत. जर आपली नजर चांगली राहिली तर आपलं आयुष्यही चांगलं होणार आहे. अर्थात. तर त्याच्यासाठी काचबिंदू लवकर डिटेक्ट होणं फार आवश्यक आहे. अगदी. डॉक्टर, तुम्ही आत्ता म्हणालात की लवकरात लवकर काचबिंदू डिटेक्ट होणं आवश्यक आहे. साधारणपणे कुठल्या वयोगटामध्ये काही काचबिंदू होतो का? असं म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात अगदी लहान मुलांना सुद्धा अगदी होऊ शकतो काचबिंदू. अगदी तेव्हा आपण बोललेलो मोतीबिंदूबद्दल, मोतीबिंदू पण लहान मुलांना होऊ शकतो. सो ह्या तुम्ही ग्लोकोमा एक्सपर्ट आहात, तर मला तेच विचारायचे की कुठल्या वयामध्ये हे जास्त प्रमाण दिसतं? तुम्ही आत्तापर्यंत अनेक ऑपरेशन्स केलेले आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल की म्हणजे जेणेकरून आत्ता प्रेक्षक बघत असतील आपले, तर त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला आधी डोळे चेक करून घेतले पाहिजेत आणि काय नेमकं ह्या ग्लोकोमामध्ये दिसतं, म्हणजे दृष्टी धुसर होते किंवा आपल्याला दिसेनासं होतं, ते त्याबद्दल काय सांगाल? जास्ती करून हा आजार हा उतार वयातलाच आहे आणि तो जेनेटिक आहे. तो जरा उशिरा दिसायला लागतो. पण मी जसं म्हणलं की सगळ्या वयोगटात हा असू शकतो. हा आजार असिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे त्या पेशंटला ॲक्च्युली सुरुवातीला कळतच नाही की त्याला काही आहे. कारण ह्याच्या जी नजर जायला लागते ती साईडची नजर जायला लागते, त्याला पेरिफेरल विजन म्हणतो. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला बघतोय तेव्हा मला आजूबाजूच्या वस्तू पण दिसत आहेत. त्या व्यक्तीला केवळ समोरचं दिसत राहतं आणि साईडची नजर हळूहळू कमी होत जाते. आणि जर आपला दुसरा डोळा चांगला असेल तर तो कॉम्पेन्सेट करत असतो, त्यामुळे लक्षात येत नाही की नजर कमी झाली आहे. आणि जेव्हा खूपच कमी होते तेव्हा लक्षात येतं, तेव्हा हा आजार ट्रीट करणं खूप अवघड झालेलं असतं. बरोबर. कारण मोस्टली ह्या आजारामध्ये सिम्पटम्स नसतात. दरवर्षी डोळे तपासून घेणे हा एकच मार्ग आहे की जेणेकरून आपण लवकर डिटेक्ट करून ते ट्रीट करू शकतो. त्यामुळे बरेच वेळा आमच्याकडे लोक बाकी जनरल आय चेकअपसाठी येतात आणि त्यांच्यात काचबिंदू डिटेक्ट होतो. तर हा अवेअरनेस आम्ही आता मिशन नेतृत्वाद्वारे ह्या मिशनद्वारे आम्ही वाढवतोय आणि लोकांना एनकरेज करतोय की तुम्ही ॲटलिस्ट वर्षातून एकदा प्रिव्हेंटिव्ह आय चेकअप करा आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. बरोबर. पण मग जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीला ग्लोकोमा आहे, तेव्हा कशा पद्धतीने आपण ही सर्जरी प्लॅन करतो? त्यासाठी काही प्रिकॉशन्स किंवा काही घेणं महत्त्वाचं आहे का? कशी स्टेप बाय स्टेप ही सर्जरी होते? किती वेळ लागतो ह्या सर्जरीला? जशी मोतीबिंदूची अगदी काही मिनिटांमध्ये होते तशीच ग्लोकोमाची होते का? एकदा आम्ही काचबिंदू डिटेक्ट केलं की आधी आम्ही त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो. एकतर आम्हाला माहिती असायला पाहिजे की आज किती त्याचा डॅमेज आहे डोळ्याला, तर हे आम्ही डॉक्युमेंट करतो. आणि त्याच्यासाठी रामकृष्ण नेत्रालयामध्ये खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही गेले 20 वर्षापासून आणत गेलेलो आहोत. तर आम्ही एक स्पेशल काचबिंदूचं क्लिनिकच रन करतो की ज्याच्यात वेगवेगळे डायग्नोस्टिक इक्विपमेंट असतात, जसे ज्याला OCT म्हणतात किंवा पेरिमेट्री म्हणतात. तर असे बरेच मशीन्स आहेत की ज्याच्याद्वारे अतिशय सूक्ष्म एक्झामिनेशन केलं जातं. OCT सारख्या इन्स्ट्रुमेंटनी अगदी 1% जरी काचबिंदू डॅमेज झाला तरी डिटेक्ट करता येतं. आणि ते इतकं सखोल आम्ही स्टडी करू शकतो की अगदी गँग्लियॉन सेल्स पण आम्ही बघू शकतो की आम्हाला नेत्रतज्ञाला जेव्हा कळणार आहे की ह्या व्यक्तीला काचबिंदू होणार आहे त्याच्या 5 ते 10 वर्ष आधीच या मशीनद्वारे आम्ही डिटेक्ट करू शकतो की ह्या माणसाला पुढे जाऊन काचबिंदू होणार आहे ते. बरं. की जेणेकरून इतकं अर्ली इंटरव्हेन्शन आणि अर्ली प्रिव्हेन्शन आम्ही करून त्या माणसाचा डोळा ऍक्च्युली वाचवू शकतो. तर हे डायग्नोस्टिक्स अति प्रगत झाल्यामुळे लवकर डिटेक्शन आता सहज शक्य आहे. दुसरी गोष्ट आपण ट्रीटमेंटची मला विचारली, तर आजकाल खूप चांगले ड्रॉप्स आलेले आहेत. तर काचबिंदूची मुख्य ट्रीटमेंट आज हे डोळ्यातलं प्रेशर नियंत्रण करणे हे आहे. बरं. तर काचबिंदूमध्ये डोळ्यात जी प्रक्रिया असते की कॉन्स्टंट डोळ्यात पाणी तयार होत असतं आणि ते बाहेर जात असतं. हा एक बॅलन्स नॅचरली साधलेला असतो. काचबिंदूमुळे जी डोळ्यातून पाणी जिकडे बाहेर जातं ती जी जाळी असते डोळ्यात, ज्याला ट्रॅबिक्युलर मेशवर्क म्हणतात, ती खराब होते आणि त्याच्यामुळे ते पाणी डोळ्यात अडकतं आणि त्या अडकलेल्या पाण्याचा दाब नशीवर पडून ती नस झिजायला लागते. तर हा जो ब्लॉक आहे हा परत उघडायचा
आणि ते जे पाण्याचा फ्लो आहे तो परत बॅलन्स करायचा, याच्याकडे ट्रीटमेंट फोकस्ड असते. बरोबर. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे खूप चांगले चांगले आता ड्रॉप्स आलेले आहेत. पूर्वी पेशंटला 4-5 वेळा ड्रॉप टाकावे लागायचे. आता असे कॉम्बिनेशन्स आलेले आहेत ड्रॉप्सची की पेशंटला कमीत कमी वेळात ते ड्रॉप्स टाकावे लागतात, कारण लोक विसरतात. बरोबर. काही कामानिमित्त असेल तर ड्रॉप हो. टाकत नाहीत. हे खूप डेंजरस आहे. जर तुम्ही काचबिंदू असूनही जर ड्रॉप टाकले नाही तर तो काचबिंदू नियंत्रणात येणार नाही आणि वाढतच जाईल. खरं खरं. पण ह्या नवीन ड्रॉप्समुळे, त्या कॉम्बिनेशन्समुळे आता लोकांचं जे कॉम्प्लायन्स आम्ही म्हणतो, त्याला सायंटिफिक वर्ड आहे की सांगितलेले ड्रॉप लोकांनी टाकणं हे खूप आवश्यक आहे. तर ते ह्यामुळे आता साध्य झालेलं आहे. ड्रॉप्स नंतर लेझर्स येतात. आजकाल खूप प्रगत लेझर्स आहेत की रामकृष्ण नेत्रालयमध्ये सिलेक्टिव्ह लेझर ट्रॅबेक्युलोप्लास्टी सारखे लेझर्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे आम्ही डोळ्याचं प्रेशर नियंत्रण करू शकतो, की जेणेकरून सर्जरी आम्ही पोस्टपोन करू शकतो. त्याच्यानंतर सर्जरीजमध्ये पण खूप आता प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे. जसं मायक्रो इन्सिजन ग्लॉकोमा सर्जरी म्हणतात. तर ज्या जुन्या सर्जरीज आहेत त्यात वेगळे कट्स घ्यावे लागतात, त्यांच्यामध्ये टाके घेतलेले असतात. पण ह्या ज्या मायक्रो इन्सिजन ग्लॉकोमा सर्जरीज आहेत त्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेबरोबरच आम्ही करू शकतो. बरं. आणि हे जे डिव्हायसेस आलेले आहेत ते आम्ही नॅचरल पाथवेमध्ये बसवतो. जसं तुम्ही म्हणाल की जो फरक आहे अँजिओप्लास्टी आणि ओपन बायपास सर्जरीमध्ये, तो आता फरक झालेला आहे. बरोबर. की ह्याच्यात ऍक्च्युअली जे बायपासचं मटेरियल असतं त्या मटेरियलचे स्टेंट्स आम्ही वापरतो, पण हे अतिशय सूक्ष्म स्टेंट असतात. पाणी बाहेर जायचा जो कॅनल्स असतात त्यामध्ये आम्ही हे स्टेंट्स बनवतो आणि ते उघडतो की जेणेकरून पाणी बाहेर जायचा जो मार्ग बंद झालेला असतो तो उघडतो आणि दाब नियंत्रण होतं. तर ह्या मायक्रो इन्सिजन सर्जरी आता हे खूप नवीन रेव्होल्युशन ग्लॉकोमा सर्जरीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पेशंट जास्ती कम्फर्टेबल राहतो, त्याची क्वालिटी चांगली राहते, त्याची रिकव्हरी लवकर होते. बरोबर बरोबर. पण काही लोकांचं एवढं सगळं करूनही दाब नियंत्रण होत नाही. मग अशा वेळी आम्ही हायर सर्जरीज करतो की ज्याला ट्रॅबेक्युलेक्टॉमी म्हणतात. ट्यूब्स टाकल्या जातात की जेणेकरून नियंत्रण होतं. तर लोकांचा एक गैरसमज असतो की डॉक्टर मला काचबिंदू झाला आहे तर तुम्ही ऑपरेशन करा ना काचबिंदूचं. जसं लोकांना वाटतं की अरे मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं की मोतीबिंदू निघून जातो, पण काचबिंदू असं काढून टाकता येत नाही. तो केवळ आपण नियंत्रण करू शकतो. शस्त्रक्रिया त्याच लोकांमध्ये केली जाते की ज्यामध्ये दाब नियंत्रित होत नाही ड्रॉप्सनी आणि लेझर्सनी. आणि मग हा ड्रॉप आपण जर प्रेशर नियंत्रण योग्य वेळी केलं नाही तर नर्व डॅमेज होते. याच्यासाठी मग आम्हाला सर्जरी करावी लागते. लोकांना वाटतं की अरे डॉक्टर आता माझी काचबिंदूची सर्जरी झाली, माझा काचबिंदू बरा झाला, पण ते खरं नाहीये. कारण काचबिंदू काढून टाकता येत नाही. बरोबर. शस्त्रक्रियेद्वारे आपण फक्त डोळ्याच्या दाबाचं नियंत्रण केलेलं आहे, पण काही लोकांचा काचबिंदू दाब नॉर्मल असला तरी वाढू शकतो. तर त्याच्यामुळे शस्त्रक्रिया झाली तरी ह्या लोकांना आम्ही रेग्युलर फॉलोअपमध्ये ठेवतो, त्यांची दरवर्षी तपासणी करतो. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे पेरिमेट्री आहे, ओसीटी आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट करून आम्ही बघतो की अरे त्याचा काचबिंदू वाढतोय का, आणि तो जर वाढत नसेल तरच देन वी आर सॅटिस्फाईड की बाबा आता दाब नियंत्रणामध्ये आहे, काचबिंदू नियंत्रणामध्ये आहे. डॉक्टर, तुम्ही मगासपासून प्रेशर किंवा दाब, डोळ्यांवरती येणारं प्रेशर याच्यावरती बोलताय, तर मला हेच विचारायचं आहे, डोळ्यांवर प्रेशर येतं म्हणजे नेमकं काय? माझ्या ओळखीत एक असे दादा आहेत की त्यांना असाच त्रास होता. त्यांना आता ड्रायव्हिंग करणं पूर्णपणे डॉक्टरांनी सांगितलं की अवॉइड करा. का सांगितलं तर फक्त तुमच्या डोळ्यांवर प्रेशर येईल, कारण तो लाईट जो येतो इतर गाड्यांचा त्याच्यामुळे तुम्हाला समोरचं काही दिसणार नाही. असं होतं का? म्हणजे प्रेशर आल्यामुळे असं होतंय? नॅचरली आपल्या डोळ्यामध्ये कॉन्स्टंट पाणी तयार होणे आणि ते बाहेर जाणे ही प्रक्रिया चालू असते. ह्या पाण्याला ॲक्वस म्हणतात. आणि तुम्ही बघा आपला डोळा बॉल सारखा आहे. तो का बॉल सारखा आहे? कारण त्याच्यात पाण्याचा दाब आहे. ते जर तुम्ही पाणी काढून घेतलं तर फुटलेल्या फुग्यासारखा डोळा बसून जाईल आणि मग आपल्याला काहीच दिसणार नाही. बरोबर. तर डोळ्याचा शेप असा मेंटेन झाल्यामुळे आपण बघू शकतो. आणि ह्याचं जे नियंत्रण असतं ते पाण्याच्या त्या बॅलन्समुळे असतं. तर हा बॅलन्स अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा हा बॅलन्स गडबडतो तेव्हा डोळ्याचं प्रेशर वाढून काचबिंदू होतो.
काचबिंदूमध्ये साईडची नजर कमी होते, त्यामुळे आम्ही ड्रायव्हिंगला कधी सांगतो की एका पर्टिक्युलर स्टेजनंतर जेव्हा पेरिफेरल विजन खूप डॅमेज झालेली असते तेव्हा मी त्या व्यक्तीला सांगतो की तू ड्रायव्हिंग करू नकोस, कारण सडनली साईडहून येणारी कदाचित व्हेकल असेल किंवा व्यक्ती असेल तो बघू शकणार नाही. पण लाईटचा त्रास हे चुकीची कल्पना आहे. लाईटचा त्रास म्हणून नाही तर त्याला साईडची विजन किंवा त्याचं जे फील्ड आहे विजनचं ते कमी झाल्यामुळे त्याच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आम्ही त्याला सांगत असतो की ड्रायव्हिंग करू नका. पण ते खूप ऍडव्हान्स स्टेजला, इनिशियल स्टेजमध्ये हा ड्रायव्हिंग वगैरे प्रॉब्लेम नसतो. पण त्याला जसं स्टेज असेल, जसं काचबिंदूची परिस्थिती असेल त्याप्रमाणे आम्ही रुग्णाला मार्गदर्शन करत असतो. बरोबर. डॉक्टर, आपण श्री रामकृष्ण नेत्रालयाबद्दल बोललो आहे. तिथे एकाच छताखाली ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मात्र मला एक तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे, कारण श्री रामकृष्ण नेत्रालय हे नाव मी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकून आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे तिथे ट्रीटमेंट केली जाते. मात्र श्री रामकृष्ण नेत्रालय हे नाव देण्यामागचं काही उद्देश, इतिहास काही आहे? तर श्री रामकृष्ण क्षीरसागर हे माझे गुरु आहेत. बरं. तर त्यांच्या आशीर्वादानेच हे रामकृष्ण नेत्रालय 23 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. अरे वा. तर एक एथिकल आणि योग्य ट्रीटमेंट लोकांना देता यावी आणि त्याच्यात आमच्या गुरूंचे आशीर्वाद आहेत असे आमची भावना आहे. तर त्यांचंच आम्ही कार्य हे करतो आहे, लोकांना दृष्टीदान देऊन, आणि हे नोबल काम आहे. बरोबर. तर एक मॉरल, एथिकल आणि चांगली ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोहोचवता यावी असे हे यामागचं एक चांगलं भावना आहे आणि त्यामुळे हे नाव आहे. आणि म्हणूनच तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा फोटो सुद्धा आहे. अगदी. डॉक्टर, मगाशी जसं आपण बोलत होतो की ग्लुकोमाबद्दल, ग्लुकोमाची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते ह्याबद्दल आपण बोललो. मात्र साधारणपणे जर का प्रेशर कमी होत नसेल तर तुम्हाला पुढे जाऊन मग ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायची, तर तुम्हाला सर्जरी करावी लागते. पण मग पेशंट सेफ्टी ह्यामध्ये किती महत्त्वाची, कारण की जर हा लाँग टर्म आजार राहिला तर पुढे जाऊन दृष्टी जाऊ शकते का, किंवा काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात ह्यामध्ये? आम्ही पेशंटना हे काउन्सिलिंग करतो की हा लाईफ लाँग आजार आहे. तर असं नाही की आज मी तुम्हाला ड्रॉप्स देतोय म्हणजे तुम्हाला उद्या सर्जरी करावी लागणार नाही, असं नाही आहे. कारण काचबिंदू हा वाढणारा आजार आहे. वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे आपण हा स्पीड कमी करत असतो की जेणेकरून आयुष्यभर त्या व्यक्तीला दिसत राहावं. तर त्यामुळे वेगवेगळ्या पॉइंट ऑफ टाइम, म्हणजे वेगवेगळ्या जसं वय वाढतं पेशंटचं तर वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स केले जातात. तर मात्र जे वाढत्या सायन्समुळे अत्याधुनिक उपचार येत आलेले आहेत. तर पूर्वी आम्ही डायरेक्टली ट्रॅबेक्युलेक्टॉमी करायचो किंवा ट्यूब टाकायचो. पण मी जसं आत्ता सांगितलं की आजकाल लेझर्स आलेले आहेत किंवा मायक्रो इन्सिजन ग्लॉकोमा सर्जरी झालेले आहेत. तर ह्या सर्जरीमुळे मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने आपण इंटरव्हेन्शन करून त्या काचबिंदूचा स्पीड कमी करत असतो की जेणेकरून ज्या मोठ्या सर्जरीज आहेत त्यांची गरज पडूच नये किंवा खूप लेटर स्टेजला पडावी. तर हा लाईफ लाँग डिझीज आहे, त्याला लाईफ लाँग केअरची गरज आहे आणि जसं जसं त्या स्टेज बदलत जाते त्याप्रमाणे आम्ही त्यांना सजेस्ट करत जातो. तुम्ही मला विचारलात की डॉक्टर ह्याच्यामुळे व्हिजन जाऊ शकते का, तर काही लोक सांगितलेली ट्रीटमेंट योग्य प्रमाणे घेत नाहीत की जे आम्ही त्यांना ड्रॉप सांगितलेले असतात ते योग्य वेळी टाकत नाहीत. जे आपले फॉलोअप डेट्स असतात, ज्या आवश्यक असतात ॲसेस करायला की काचबिंदू वाढतोय का नाही वाढतोय, ते फॉलो करत नाहीत. मग अशा लोकांमध्ये दृष्टी जाण्याचा धोका असतो. पण जे लोक नियमाने ड्रॉप्स टाकतायत, योग्य वेळी ट्रीटमेंट घेत आहेत, फॉलोअप्स करतायत, ह्या लोकांमध्ये आम्ही नजर वाचवू शकतो. डॉक्टर, तुम्ही ड्रॉप्सबद्दल उल्लेख केला. बऱ्याचदा असं होतं की आम्हाला काहीतरी डोळ्याला त्रास झाला तर आम्ही एखाद्या ह्याच्यात जातो मेडिकल शॉपमध्ये आणि त्यांना सांगतो की आम्हाला ड्रॉप द्या, आम्हाला डोळ्यात काहीतरी गेले किंवा डोळे चुरचुरत आहेत. तर हे करणं किती योग्य आहे? म्हणजे कुठलेही ड्रॉप्स आपण डोळ्यात टाकले आणि आपल्याला बरं वाटलं की आपण ठीक आहे, म्हणजे आता काय आपल्याला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायची गरज नाही आहे, तर हे किती योग्य आहे? हा तुम्ही खूप मला चांगला प्रश्न विचारलात आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण लोक मेडिकल शॉपमध्ये जातात आणि तेही चांगल्या भावनेने काही ड्रॉप्स देतात, पण ते जर स्टिरॉइड्स असले तर स्टिरॉइड्समुळे पण डोळ्याचा दाब वाढतो आणि त्याच्यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू असे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि हा फार मोठा प्रॉब्लेम आहे.
आता बरेच वेळा तुम्ही बघता मुंबईसारख्या शहरामध्ये डोळ्याच्या साथ येते, हो. व्हायरल कंजंक्टिव्हायटिस. हो. मग त्याला लोक जाऊन ड्रॉप्स घेतात खरं आहे. आणि स्टिरॉइड ड्रॉप्स टाकतात. प्रॉब्लेम काय आहे की लोक ते ड्रॉप्स घरात ठेवून देतात आणि दरवेळी डोळा लाल झाला की तो ड्रॉप टाकतात. आणि ते स्टिरॉइड असल्यामुळे त्याच्यामुळे प्रचंड इजा होते डोळ्याची. बापरे. कारण खूप दिवस स्टिरॉइड टाकले की डोळ्याचा दाब वाढतो आणि काचबिंदू तर असिम्प्टोमॅटिक आहे, त्याला कळत नाही काही प्रॉब्लेम आहे. तर तो दाब खूप दिवस वाढला की मग डोळ्याची नजर कमी कमी होत जाते. तर असे ऑफ द काउंटर ड्रॉप्स कृपया कोणीही टाकू नयेत. ते ड्रॉप्स घरात ठेवून महिने टाकू नयेत, कारण त्याच्यात पण काही कंटॅमिनेशन होऊ शकतं. बरोबर. तर आपल्या जे नेत्रतज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानेच ड्रॉप्स टाकायला पाहिजेत, कारण ते तुम्हाला योग्य सांगतील की कोणते ड्रॉप तुमच्यासाठी योग्य आहेत त्या आजारासाठी आणि ते किती काळ टाकायचे. बरोबर. जिथे चष्मा मिळतोय त्या ठिकाणी जाऊन आम्ही डोळे चेक करतो, तर ते करणं योग्य आहे का? तर मग तिथे आम्ही नंबर काढायचा की आम्ही ऑप्थोमॉलॉजिस्टकडे येऊन नंबर काढायचा? ती नंबर काढणे तर महत्वाचे आहेच हां. आणि आमचे ऑप्टोमेट्रिस्ट कलिग ते खूप उत्तम प्रमाणे करतात, हां. जसे आपल्या ऑप्टिकल स्टोअर्स मधले ऑप्टोमेट्रिस्ट Yes. असतात. हां. पण त्याच्याहून महत्वाचं आहे की पूर्ण डोळ्याचं एक्झामिनेशन होणं. हां. कारण नुसता नंबर काढला म्हणजे डोळा चांगला किंवा वाईट होत नाही. तर डोळा योग्य प्रमाणे चेक होणं की जेणेकरून काचबिंदू सारखे किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी असेल किंवा मोतीबिंदू आहेत, हे सगळे आजार लवकर डिटेक्ट होणं आवश्यक आहे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही नंबर काढण्याबरोबर पूर्ण डोळा चेक करणंही तेवढंच आवश्यक आहे आणि महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळा चेक करणं फार आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने नेत्रतज्ञ तुम्हाला सांगतातही की तुमचा चष्मा बदललाय का. तो एक डोळ्याच्या एक्झामिनेशनचा एक भाग आहे. तर लोकांना वाटतं नंबर काढला म्हणजे झालं, असं नाही, तो एक भाग आहे. पूर्ण डोळा चेक करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा तरी नेत्रतज्ञाकडे जायला पाहिजे, तुमचा डोळा चांगला असो नसो. आणि मला वाटतं की श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये ह्या सगळ्यावरती उत्तम प्रकारे ट्रीटमेंट होते. त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं ऑप्टिकल आय थिंक शॉप पण आहे आणि तिथे तुम्हाला चष्मासुद्धा मिळू शकतो आणि तुम्हाला योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली जाते की तुमच्या डोळ्याला इतर काही आजार नाही आहेत ना. कारण आय हेल्थ फार महत्त्वाची, जसं बाकी हेल्थ चेकअप आपण करतो, HbA1c करतो, आपण आपलं सगळं थायरॉईड चेकअप करतो, कोलेस्ट्रॉल चेकअप करतो, पण तसंच आपण आय हेल्थ चेक करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ड्रॉप्स ही सुरुवात असते कोणत्याही ग्लोकोमाच्या पेशंटसाठी, पण जर का ते ड्रॉप्स व्यवस्थित नाही घातले गेले तर पुढे जाऊन क्रिटिकल सिच्युएशन येऊ शकते. पण मग हे ड्रॉप्स त्यांना लाईफ लाँग घालावे लागतात, कसे असतात आणि ह्यासाठी त्यांनी काय नेमकी प्रिकॉशन घेतली पाहिजे? बऱ्याचदा असं होतं की काही पेशंटला लक्षात येत नाही की विसरून जातात वयानुसार. तर मग अशा वेळेस त्यांना नेमकं तुम्ही काय सांगता? तुमच्याकडे असे काही एक्सपिरियन्स आहेत का, आलेले लोक की जे विसरलेत आणि तुमच्याकडे येऊन खूप मोठ्या तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागली आहे त्यांच्यावरती, काही क्रिटिकल सिच्युएशन झाली आहे का अशी? ड्रॉप्स विसरणे हे फार कॉमन गोष्ट आहे. मी जसं सांगितलं, आता नवीन ड्रॉप्स आलेले आहेत की एक ड्रॉप टाकला तरी तो 24 तास काम करतो, की ज्याच्यामुळे कॉम्प्लायन्स वाढतो. बरोबर. त्याच्यामुळे कमीत कमी ड्रॉप देण्याकडेच आमचा भर असतो आणि असे ड्रॉप की जे जास्तीत जास्त वेळ काम करतील की जेणेकरून त्याची फ्रिक्वेन्सी किंवा जितके वेळा टाकावे लागतात ते कमीत कमी टाकावे लागावे. रामकृष्ण नेत्रालयामध्ये अशा लेझर्सही आलेले आहेत की ज्या सिलेक्टिव्ह लेझर ट्रॅबेक्युलोप्लास्टी म्हणतो, की जे बरेच वेळा लोकांना आम्ही आधी लेझरच ॲडवाइस करतो, कारण ती एकदा लेझर केली की ती काही वर्ष त्याचा इफेक्ट राहतो, की जेणेकरून ते ड्रॉप्सवरचं डिपेंडन्स राहत नाही आणि कॉम्प्लायन्स वाढतो. की आपण कॉम्प्लायन्स चांगला ठेवला म्हणजे जर आपण प्रेशरचं दाब नियंत्रण चांगलं केलं तर काचबिंदू वाढत नाही. तर या अत्याधुनिक लेझर्सच्या मदतीने आपण ड्रॉप्सवरचं डिपेंडन्स कमी करतो. आता नवीन टेक्नॉलॉजीज आणि रिसर्च प्रमाणे असे ड्रग्ज येत आहेत की जे एकदा डोळ्यात इंजेक्ट केले की ते वर्षभर त्याचा इफेक्ट राहील. अरे वा. तर ते ड्रग इल्युटिंग रिझर्वायर्स असतात, ते की छोटे रिझर्वायर्स आपण डोळ्यात इंजेक्ट करतो. असे आलेले पण आहेत, त्याचा रिसर्च पण अजून चाललेला आहे त्यांना बेटर करायला. अरे वा. की जेणेकरून लोकांनी जरी विसर झाला तरी ते ड्रग्ज ऑलरेडी त्यांच्या डोळ्यात असणार आहेत आणि ते काम करत राहणार आहेत. तर हा एक नवीन की ड्रग्ज योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पोहोचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे विसरले तरी पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत आणि विसरले तरी ते
आपोआप सेल्फ रिलीजिंग ड्रग रिझर्व्हर्स असतात की ते आपोआप तेवढं ड्रग आपोआप रिलीज होत राहतं वर्षानुवर्ष. असे काही रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकाल? हा फार कॉमन प्रकार आहे आणि खूप लोक विसरतात आणि त्याच्यामुळे गाजबिंदू वाढतो हे अगदी सत्य आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणला ऑफ द काउंटर ड्रॉप्स टाकून बरेच रुग्ण आमच्याकडे येतात की जे स्टिरॉइड इंड्यूस ग्लॉकोमाज बरोबर असतात. तर हे रोजचेच एक्सपिरियन्सेस आहेत आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे कॉम्प्लायन्स. आणि त्याच्यासाठी कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्ज आहेत, लॉंग ॲक्टिंग ड्रग्ज आहेत किंवा जे डोळ्याच्यात इंजेक्ट करून खूप वेळ काम करणारे आहेत, असे बरेच रिसर्च चाललेले आहेत कारण हा रिअल प्रॉब्लेम आहे. बरोबर. पण मग तुमच्याकडे जर पेशंट आला ग्लोकोमाचा तर तो आधी ग्लोकोमा हे ऐकूनच घाबरतो. हो. बरोबर. म्हणजे त्याला कळलेलं असं की काचबिंदू झाला आहे म्हणजे काहीतरी मोठा आजार झाला आहे, पण त्यांना माहिती नसतं की हा नर्व्सचा आजार आहे. हो. तर मग तुम्ही त्यांना जेव्हा सांगता की ह्याच्यावरती आपण योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली तर काळजी करण्याची गरज नाही आहे, पण जर का हा आजार जो जसं तुम्ही म्हणालात हा वयानुसार म्हणजे थोडा उतार वयात होणारा आजार आहे, पण जर तरुण वयात एखाद्याला झाला तर नेमकं त्यांनी काय करायचं? कारण त्यांचं पूर्ण अख्खं आयुष्य असतं. तर त्याबद्दल. तर तरुणपणात काचबिंदू होणं काही अनकॉमन नाही आहे. खूप जणांना हा काचबिंदू असतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं हे फार महत्त्वाची बाब आहे. तर लवकर डिटेक्ट होणं फार महत्त्वाचं आहे. जर लवकर डिटेक्ट झालं तर आम्ही तो नक्की डोळा वाचवू शकतो. लोकांना भीती वाटते की अरे काचबिंदू झाला म्हणजे डोळा गेला. हे अजिबात सत्य नाही आहे. जर तो योग्य वेळी डिटेक्ट झाला तर आजकाल असे उपचार आहेत की ड्रॉप्स असो, लेझर्स असो, सर्जरी असो, की जेणेकरून आपण तो डोळा वाचवू शकतो आणि त्याला जन्मभर क्वालिटी ऑफ विजन मिळेल हेही आपण ॲश्युअर करू शकतो. तर अर्ली ट्रीटमेंट, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. बऱ्याचदा आई वडील तर जे असतात आपले ते ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र मुलांनी त्या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. आज अवेअरनेस मोठ्या प्रमाणात होतो आहे. वेगवेगळे आपल्याकडे ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. खूप चांगल्या टेक्नॉलॉजी, मेडिकल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा वेळी ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे प्रत्येकानेच, म्हणजे अगदी तरुण लोकांनीसुद्धा आणि वयस्कर लोकांनीसुद्धा, आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना कशा पद्धतीने ह्या सगळ्याबद्दल की हां तुम्हाला झाला आहे ग्लोकोमा, काय काळजी करू नका, आपल्याकडे चांगले डॉक्टर्सही आहेत आणि चांगली हॉस्पिटल्ससुद्धा आहेत. तर ह्यासाठी हॉस्पिटल कुठलं निवडायचं आणि कसं निवडायचं? पहिली गोष्ट आपण प्रश्न विचारलात की काय करायला पाहिजे. बरोबर. तर लोकांना बरेच वेळा ह्या आजाराची कल्पनाच नसते. याचा अवेअरनेसच लोकांमध्ये फार कमी आहे. तर ते शहरातच एवढा कमी आहे तर दुर्गम भागामध्ये तुम्ही विचार करू शकता की. आणि हे डोळ्याचे असे आजार आहेत की खूप एंड स्टेज पर्यंत आपल्या लक्षातच येत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही डायबेटिक रेटिनोपॅथी जरी म्हणलात, ज्याची एंड स्टेज आहे प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी, त्या लोकांनाही पूर्ण नजर असते आणि एक दिवशी ब्लिडिंग झाल्यावर सडनली विजन जाते. तर ह्यासाठी आम्ही आता मिशन नेत्रदूत म्हणून हाती घेतलेलं आहे. तर आम्ही काही AI बेस्ड डिव्हायसेस आता वापरतो की जेणेकरून आमचा स्टाफ जाऊन स्क्रीनिंग करतो आणि त्या AI सॉफ्टवेअरच्या माध्यमाने आम्ही काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी असे आजार डिटेक्ट करू शकतो. आणि आम्हाला माझ्या स्टाफला हेही निदर्शनास येते की कोणत्या लोकांना अधिक ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना आम्ही बेस हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि त्यांची ट्रीटमेंट करतो. तर हाच एक मार्ग आहे अर्ली डिटेक्शनचा. बरोबर. की ज्याच्यात जाऊन समाजामध्ये जाऊन स्क्रीनिंग करून अर्ली डिटेक्ट करायचं. आणि हे प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आहे. जर आपण योग्य वेळी डिटेक्ट केलं तर आपण ब्लाइंडनेस पूर्णपणे अवॉइड करू शकतो. तर हेच आमच्या मिशन नेत्रदूतचं उद्दिष्ट आहे की अवॉइडन्स ऑफ प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस. तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारलात की हॉस्पिटल कोणते निवडा. तर डोळ्याच्या क्षेत्रातही आता खूप सुपर स्पेशालिटी झालेल्या आहेत. जसं काचबिंदूसाठी आता ग्लॉकोमा स्पेशालिस्ट आहेत किंवा डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी रेटिना स्पेशालिस्ट आहेत की ज्यांनी ह्याचं स्पेशालिटी नॉलेज घेतलेलं आहे. तर अशा व्यक्ती जिकडं अवेलेबल आहेत, ज्यांनी खूप चांगल्या इन्स्टिट्यूट्समधून फेलोशिप केलेल्या आहेत, तर अशा इन्स्टिट्यूटमध्ये, अशा क्लिनिकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं योग्य आहे.
परत काचबिंदू हा नुसता काचबिंदू आजार नाहीये, ते डायबेटिक रेटिनोपॅथीशी पण निगडीत असू शकतं, मोतीबिंदूशी पण निगडीत असू शकतं. तर अशा क्लिनिकमध्ये जिकडे हे वेगवेगळे डोळ्याचे नेत्रतज्ञ एका अंडर वन रूफ अवेलेबल आहेत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स एका रूफ खाली अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. कारण जर डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे जर काचबिंदू झालेला असेल तर डायबेटिक रेटिनोपॅथी ट्रीट करावी लागते आणि काचबिंदूही ट्रीट करावी लागतो. मग अशा इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन्ही उपलब्ध, त्याचे तंत्रज्ञान असो किंवा त्याचे स्पेशालिस्ट असो ते अवेलेबल पाहिजे. तर त्याच्यामुळे जे सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आहेत ते हे आजार जास्ती योग्य प्रकारे हाताळू शकतात. अगदी. आणि मला वाटतं की श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आपल्या सगळ्या लोकांनी घेतला पाहिजे. अतिशय उत्तम प्रकारे ट्रीटमेंट केली जाते आणि ग्लुकोमा एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन देशपांडे. हे स्वतः त्या ठिकाणी असतात. ठाणे, वाशी, त्याचबरोबर मुलुंड आणि चेंबूर ह्या ठिकाणी श्री रामकृष्ण नेत्रालय यांचं हॉस्पिटल आहे. अंडर वन रूफ वेगवेगळ्या सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. डोळ्यांच्या प्रत्येक विकारावरती या ठिकाणी ट्रीटमेंट होतात. तुम्हाला कोणत्याही डोळ्यांचा आजार जाणवत असेल किंवा दरवर्षी जर आय चेकअप करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन आय चेकअप करून घ्या ह्या ठिकाणी जाऊन. कारण जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ग्लोकोमा आहे, मोतीबिंदू आहे किंवा इतर रेटिनोपॅथीसारखा आजार आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ती माहिती मिळेल. कारण डॉक्टर एक्सपर्ट आहेतच पण त्याचबरोबर त्यांची टीमही एक्सपर्ट आहे. डॉक्टर, खूप छान वाटलं कारण की ग्लोकोमाबद्दल ह्याबद्दल खूप कमी माहिती लोकांना असते आणि खूप गैरसमज पसरलेले असतात. मात्र हा ग्लोकोमा आजार नेमका काय आहे याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आणि मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. तेव्हा दृष्टी असेल तेव्हा सृष्टी दिसेल असं म्हणतात, ते काही खोटं नाही. म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या डोळ्यांची योग्य ती काळजी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये जाऊन दरवर्षी एकदा तरी आय चेकअप करत जा. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डोळ्यांना इतर काही आजार नाही आहेत ना. तुमचा डोळा जो आहे, तुमचे दोन्ही डोळे खास करून जे सुदृढ आहेत की नाही एकदा चेक करून घ्या. आणि ह्यासाठी श्री रामकृष्ण नेत्रालयाचे खाली नंबर्सही आम्ही दिलेले आहेत. त्या नंबर्सवरती आणि त्याचबरोबर त्यांच्या ॲड्रेसवरती तुम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या. डोळ्यांच्या कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका, हाच मधुराष्ट्रक पॉडकास्टमधून तुम्हाला संदेश आम्ही देतो आहे. ह्यानंतर मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे. मात्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. यानंतर ह्या कार्यक्रमात, ह्या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतो. पुढच्या भागात एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.